छत्रपती संभाजीनगरमधील आणखी एक पतसंस्था बंद झाली आहे। श्री साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्था बंद करण्यात आली आहे। वैजापूर शहरातील शाखा बंद पडल्याने खातेदारांमध्ये खळबळ आहे। तक्रारीसाठी आमदार रमेश बोरनारे ठेवीदारांसह पोलीस ठाण्यामध्ये आलेले आहेत। पतसंस्थेत हजारो खातेदारांच्या कोट्यवधींच्या ठेवी आहेत। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी नितीन थोरात आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। नितीन, नेमका काय प्रकार घडलेला आहे आणि नेमकं कारण काय दिलंय ही पतसंस्था बंद होण्यामागे? रिद्धी, आपल्याला माहिती आहे की छत्रपती संभाजीनगर यापूर्वी देखील अनेक पतसंस्था या ठेवीदारांना खातेदारांना चुनावून पसार झाल्याच्या घटना घडल्या होत्या, ज्यामध्ये खातेदारांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं होतं। आता पुन्हा एकदा संभाजीनगरच्या वैजापूर शहरातली ही जी साईबाबा महिला नागरी पतसंस्था आहे ही बंद पडल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। आणि या सगळ्या स्वरूपाच्या तक्रारी वैजापूरचे स्थानिक आमदार रमेश बोरनारे यांच्याकडे आल्यानंतर या सर्व ठेवीदारांना घेऊन ते सध्या पोलीस ठाण्यात दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि यामध्ये कोट्यवधी रुपये या सर्व हजारो ठेवीदारांच्या अडकल्याची माहिती समोर येत आहे। आणि या बँकेच्या जिल्ह्यात जवळपास 5 शाखा असल्याचं बोललं जात आहे। आणि त्यामुळे नेमका हा आकडा किती आहे, याचे नेमके किती लोकांची यामध्ये फसवणूक झाली आहे, हे आता येणाऱ्या काळात समोर येणार आहे। मात्र पुन्हा एकदा आपण बघू शकतो की संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ही एक पुन्हा बँक आता बुडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। रिद्धी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी नितीन। छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा एका बँकेचा घोटाळा समोर येतोय, कारण अचानक ही पतसंस्था बंद पडल्याने खातेदारांमध्ये खळबळ उडाली आहे। साई महिला नागरी पतसंस्थेचं या पतसंस्थेचं नाव आहे, त्यामुळे खातेदार आता पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले। वैजापूरचे स्थानिक आमदार रमेश बोरनारे हे या सर्व खातेदारांना घेऊन दाखल झालेत। सर, किती हा आकडा आहे आणि काय नेमका प्रकार आहे? परवा संध्याकाळी मी माझ्या संपर्क कार्यालयामध्ये बसलो असताना वैजापूर येथील दुर्गावाडीची एक महिला ज्यांचं नाव शिंदे, त्या माझ्याकडे रडत आल्या आणि त्यांनी सांगितलं का साईबाबा महिला नागरी पतसंस्थेमध्ये मी 1,50,000 रुपये टाकले, मुलीचं लग्न आहे, पैसे काढण्यासाठी गेले, परंतु ती पतसंस्था तिला त्या ठिकाणी कंटिन्यू 2-3 दिवस त्या ठिकाणी लॉक दिसला आणि म्हणून त्यांनी माझ्याकडे धाव घेतली। मी तात्काळ त्या ठिकाणी चौकशी केली तर त्यांच्यासोबत जरूरचे बरेच खातेदार असे का जवळजवळ टोटल आकडा जर काढला तर 6,95,00,000 रुपयाच्या आसपास या पतसंस्थेमध्ये त्या ठिकाणी आमच्या कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचा जे कष्टाने पैसे कमवले त्यांची त्या ठिकाणी फसवणूक झाल्याचं त्या ठिकाणी उघड झालं। आणि म्हणून काल जरूरचे सर्व नागरिक माझ्याकडे आले। त्यांनी सांगितलं, मी PI साहेबाला फोन केला आणि PI साहेबाला सांगितलं की असा प्रकार वैजापूर शहरामध्ये या पतसंस्थेने त्या ठिकाणी केलेलं आहे। चौकशी केली असता या पतसंस्थेच्या 6 ठिकाणी त्या ठिकाणी शाखा आहे। वैजापूर असेल, शिऊर असेल, लासूर असेल, TV सेंटर असेल, बजाजनगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, 6 ठिकाणी या शाखा आहे। आणि असे अनेक प्रकार त्या ठिकाणी घडलेले आमच्या समोर त्या ठिकाणी येत आहे। आणि म्हणून या ठिकाणी मी नागरिकांना मुद्दाम विनंती करून सांगणार आहे का मागील अधिवेशनाच्या काळामध्ये आमचे सारखे आमदार या महाराष्ट्रामध्ये ज्या नागरी पतसंस्थेने ज्या बँकेने अशा प्रकारचा गोंधळ घातला त्यावरती खऱ्या अर्थाने पायबंद घालावं आणि ज्या लोकांची फसवणूक झाली त्यांना त्या ठिकाणी कुठेतरी न्याय मिळावं। आणि आम्ही त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम त्या ठिकाणी विधानसभेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी प्रामुख्याने केलं। खातेदारांना काय आवाहन करायचं? मी निश्चित या खातेदारांना सांगेल का मी आता PI साहेबासोबत बोललो, निश्चित कोण चेअरमन आहे, कोण कमिटीमध्ये, कोण संचालक मंडळ आहे याची चौकशी झाली पाहिजे। त्यांनी हा पैसा कुठे लपवला, या पैशामधून काय प्रॉपर्टी घेतली, ती प्रॉपर्टी त्या ठिकाणी सील झाली पाहिजे आणि आमच्या खातेदाराचे पैसे त्या ठिकाणी मिळाले पाहिजे, एवढंच आव्हान त्या ठिकाणी करणार आहे। काही खातेदार देखील एक महिला आपल्यासोबत आहे जिने आपल्या मुलीच्या लग्नासाठी हा सगळा पैसा गोळा केला होता आणि लग्नाच्या वेळेवरच ही बँक बंद झाल्याने त्यांच्यावरती मोठं संकट उभं आलं। ताई, किती पैसे टाकले होते तुम्ही? 1.5 लाख रुपये, ते बी 200, 100, 200, 100 असे मजुरी करून टाकत होते। बरं, मग तुम्ही कधी गेला होता शाखेमध्ये? आता येत आहे मध्ये गेलते आम्ही, आता 2-3 दिवस झाले बँक, परत मी गेले आणि परत पोरगा गेले, मी तिथे चक्कर येऊनच खाली पडले। मग मला सांगा, तुम्ही हे पैसे मुलीच्या लग्नासाठी केले होते, मुलीचं लग्न मोडलं याच्यामुळे? म्हटलं नाही, ते लोक म्हणतात सगळं तुम्ही पत्रिका दिल्या, सगळं दिले, आता काय करायचं? त्यांना विश्वास नाही येऊ राहिले। आता काय तुम्हाला मागणी काय आहे तुम्हाला?
आता करा म्हणते तर आता काय तुमचे पैसे मिळाले पाहिजे. मग पैशाशिवाय काहीच नाही ना, आता मराठी पाळी आली आम्हाला. बरं, अजून एक शेतकरी आपल्यासोबत आहे ज्यांनी आपले 30 लाख रुपये या शाखेमध्ये गुंतवल्याचं समोर आलेलं आहे. बाबा, किती पैसे होते तुमचे आणि काय नेमकं प्रकार घडला तुमच्यासोबत? 32 लाख रुपये होते. बरं, कधीपासून तुम्ही पैसे ठेवले होते? 6 महिने झाले. कुठलं आमिष तुम्हाला दिलं जात होतं? ते आमच्या गावचा मॅनेजर येतो, आमच्या घराला दाराला मारतो, मी आहे तुम्हाला काय करायचं, माझी जमीन तुम्हाला देईन, या बँकेत पैसे आणून टाका. त्यांना मर्चंटमधून पैसे काढले आणि त्यांच्या खात्यावर घेतले मॅनेजरना. मी पैसे तर द्यायला ना कबूल होतो, पण तो ऐकायलाच तयार नाही. मी आहे तुम्हाला काय करायचं, नाही विश्वास दिला आम्हाला. एकूण किती रक्कम आहे तुमची? 32 लाख रुपये. अजून देखील एक आजोबा आपल्या सोबत आहे, त्यांचे देखील या शाखेमध्ये पैसे अडकले. बाबा, किती पैसे होते तुमचे? 22 लाख. किती दिवसांपासून ठेवले होते? 6 महिने झाले त्या वावर इकलन पैसे बँकेत ठेवले. तुमचं म्हणजे वयोवृद्ध आयुष्य चांगलं जावं, शेवट चांगले पैसे मिळावे म्हणून ठेवले होते. म्हणून बरं, मग आता काय विनंती आहे तुमची? काय नाही, माझे पैसे भेटावं एवढीच विनंती फक्त. म्हणून तुम्ही आमदार साहेबाकडे तक्रार केली? हा, बरं, पैसे भेटेल अशी अपेक्षा आहे? मिळालं तर आहे, नाही मिळालं तर काय कर. आपण बघितलं की या सर्व खातेदारांच्या अशा प्रतिक्रिया होत्या आणि जो आमचे पैसे मिळत नाही. काही उदाहरणं आपल्या मुलीच्या लग्नासाठी पैसा ठेवणारे आहेत, तर काही वयोवृद्ध व्यक्ती आहे ज्यांचं संपूर्ण आयुष्याचं जे पैसा जमवून ठेवलेला आहे ते शेवटी आपल्याला कामात यावा या हेतूने 2 पैसे जास्त मिळतील म्हणून ठेवले होते. मात्र अशा पतसंस्था बंद पडल्याने ही सर्व प्रकार आता समोर आला आहे. त्यामुळे आता या खातेदारांना, या बळीराजांना कधी मदत मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नितीन थोरात, पुढारी न्यूज, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.